कांदा विकायला नेला पण शेतकऱ्यालाच भरावे लागले 301 रुपये। शेतकऱ्याला अन्नदाता म्हटलं जातं, पण आज त्याच अन्नदात्यावरती उपासमारीची वेळ आली आहे। कांदा विकायला बाजारात गेलेल्या एका शेतकऱ्याच्या हाती पैसे देण्याऐवजी उलट त्यालाच 301 रुपये भरावे लागले आहे। होय, ऐकायला जरी धक्कादायक वाटला असेल तरी बी सोलापूरमध्ये ही घटना प्रत्यक्षात घडली आहे। सोलापूर जिल्ह्यातील श्रीराव तोडकर या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकवलेला कांदा विकण्यासाठी आडत दुकानात आणला होता। 24 गोण्या कांद्यांचे एकूण वजन भरले तब्बल 12.87 क्विंटल, पण बाजारात मिळाला फक्त 100 ते 150 रुपये प्रति क्विंटल दर। या कांद्यापोटी शेतकऱ्याला मिळाले अवघे 1496 रुपये। मात्र वाहतूक, आडत, हमाली आणि इतर खर्च झाला तब्बल 1769 रुपये। म्हणजेच कांदा विकून नफा तर दूरचीच गोष्ट, उलट या शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून 301 रुपये भरावे लागले आहे। हा व्यवहार नाही तर शेतकऱ्याची थट्टा आहे। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संभाषणातून शेतकऱ्याच्या कांद्याला प्रति किलो 15 रुपये बाजारभाव मिळवून देण्याची घोषणा करतात, तर दुसरीकडे प्रत्यक्षात शेतकरी मात्र अक्षरशः उद्ध्वस्त होताना दिसून येतोय। या घटनेची कांदा विक्रीची पट्टी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात आता व्हायरल झाली आहे। राज्यातील शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट उसळली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रश्नावरती आंदोलनाचा इशारा दिला आहे। शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो, निसर्गाशी लढतो, कर्जाचा डोंगर सहन करतो, पण शेवटी बाजारात त्याला मालाची किंमत ठरते ती कवडी मोलच। कृषीप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारतात आज शेतकऱ्यालाच आपल्या मालासाठी दंड भरावा लागला। ही परिस्थिती कधी बदलणार? शेतकऱ्याच्या घामाला योग्य तो भाव कधी मिळणार? हा प्रश्न आता प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाने विचारण्याची वेळ आलेली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा।